घंटा नाद ठरवणार आहे जन्मजन्मांचं नातं. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या घंटा नादातून हास्य निनाद अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत आपले अतरंगी हास्यवीर. चालना लवकर चालना. चल चल चल. मस्त मने मस्त मने. वा वा वा. ते अगं वनू 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 ही ती जागा नाहीये बसायची. वनू उठ ये वर ये. नाही आलो आलो. चल चल चल. वहिनी या. सावकाश या. माझाही थोडा निर्णय चुकलाच. हे डोंगरावरती फॉर्मल शूज घालून यायचं म्हणजे अच्छा तुकडे असतील एकदम. आता याच्या पुढे नको. बास झालं वहिनी. बास झालं काय? अजून वर आहे अजून खूप. 100 पायऱ्या चढायच्यात अजून. इथून घेते दर्शन देवा. बास झालं देवा. नाही घेणार ती. वनू तुम्हाला दाखवते अशी, पण ती अजून असे 12 डोंगर चढू शकते. तुम्ही असं गप्पा मग तुम्ही गप्पा हो जरा. ए खिली खिली इकडे ये ना. काय झालं शिवी? शिवी काय झालं? काय झालं? बघ ना किती ब्युटिफुल सिनरी आहे ना. हो ग खरंच सुंदर आहे. मला काय बघतोयस पागल? कोणाला बघू? सिनरी बघ ना. सिनरी पागल कुठलं. आहो आहो काय ती बघा ना. काय तिकडे? बघा ना तिकडे काहीतरी लिहिलंय. काय लिहिलंय? बघा ना ते. बघा ते न वरव बाचा छऊ थरा. राजपूत काय पाली भाषेत लिहिलंय? काय तुम्ही पण राजपूत आहो? मराठी आहे ते. नवरोबाचा चौथरा लिहिलंय. अरे काही बोलता. सॉरी सॉरी ते अल्लग अल्लग वाचलं मी जरा. अरे या देवाचं नाव पहिल्यांदा ऐकलं कडे मी. अहो ते काय देवाचं नाव नाही. यमेजोबाचा कान आहे. यमेजोबाचा कान म्हणजे काय दादा? अहो यमेजोबा त्याच्यातून ऐकतो. ऐकतो म्हणजे एखादा नवरा आपल्या बायकोचं नाव घेऊन घंटा वाजवला ना त्यानं, तर त्याचे प्रतिध्वनी बाहेर ऐकू येतात. आणि त्यानुसार काय माहितीये का, म्हणजे तो नवरा तेवढे जन्म बायको सोबत साथ राहणार. एखाद्याने घंटा वाजवली की जेवढे प्रतिध्वनी ऐकायला येतील तेवढे जन्म तो राहणार. काय काय उगाच काहीतरी आपला जिकडे जावं तिकडे काहीतरी दंतकथा भाकडकथा असतात. एक साधा नियम आहे ध्वनीचा की बाबा ध्वनीला असा एक घन पृष्ठभाग मिळाला की आवाज परावर्तित होतो. नियम आहे हा. हे असलं काही नसतं. अहो का बसा, हा यमेजोबाचा नियम आहे. एवढं अहो कितीतरी लांबून लोक येते तिथं. मुंबईच्या लोकांना जरा जादाच मेंदू लावते ते. बरोबर बोलून राहिले ते. बरोबर बरोबर राजपूत बरोबर. काय आपल्याला बोलतायत ते जादाचा मेंदू. मी काय म्हणते, तुम्ही एकदा ते घंटा वाजून बघा ना. घंटा जन्म आपण आयुष्य एकत्र काढणारच जरा कळेल तरी. बघा ना. वाजव त्यान बाय ना ते वाजलंच नाही तर मग. आता काय लग्न झालं आपलं. अजून वेगळं काय होणार आहे? हा ते पण आहे म्हणा. वाजवा घंटा. आता काय मागे फिरता येत नाही. वाजवा भाऊ भाऊ नाव घ्या. नाव घ्या ना. ते त्यांनी सांगितलं ना आधी नाव घ्यायचं असतं. अंड्यावर अंडे साथ. अहो तसं नाव नाही घ्यायचंय. माझं नाव घ्यायचंय मनातल्या मनात प्रेमाने. रसिका. बापरे. सात 60 पाऊल वाचले. म्हणजे 7 जन्म. 7 जन्म. माय गॉड. खिल्ली बघितलंस का? 7 जन्म एकत्र राहणार आहेत एकमेकांबरोबर. राहणार आहे आता काय राहत. चांगलाय चांगलाय 7 जन्म. चांगलाय चांगलाय. छान छान छान. मस्त मस्त. चला चला उरका आता लवकर. हो बसते कुठे? चल ना वर जायचंय ना. खिल्ली तू जा ना. तू जा ना. शिवी मी वाजवलं असतं पण ते थांबलंच नाही तर. म्हणजे शिवी म्हणजे मी तुझ्यावर इन्फिनिटी प्रेम करतो का शिवी. तू असं बोलतो. मग जा तू वाजव जा.
अजून एक हा वाजवतो मी वाजवतो. राजपूत हा? राजपूत काय आपल्यात चुकून मेंटल कपल आले का? हा ना. कसं बोलतायत? ओ हॅलो ऐका, एकमेकांना फक्त ना शिवी खिल्ली करू नका. हा. त्यांचं जे नाव असेल ते घ्या, नाही तर शिव तरी म्हणा. नाही ते शिव पण आहे ना उदडलेलं शिवल्यासारखं वाटतं ना ते. आम्ही लाडाने म्हणतो एकमेकांना. ते नका म्हणू आता. ते म्हणा म्हणा क्यूट वाटतं. तुम्हाला अजून असू दे ना. शिवाली. किली शिवी ओनली 3 टाइम्स. नाही शिवी. त्यांचं 7 टाइम्स वाजलं, तुझं 3 टाइम. नाही शिवी ऐक. नीट ऐक. अगं नाही तसं तुझं- नाही तुझं- तसं नाही आहे शिवी. माझं नीट ऐक. मी ना एका जन्मात तुझ्यावर 100 जन्मांचं प्रेम करतो शिवी. एका जन्मात 100 जन्मांचं प्रेम म्हणजे 100 गुणिले 3 3000. 3000 जन्म आपण एकत्र असणार. शिवी खिली. शिवी केली माय गुडनेस. 3000 जन्म. ओ माय गॉड. राजपूत हा. हे कन्फर्म सटकलेलं कपल आहे. 100 गुणिले 3 ला 3000 म्हणाला तो, आणि तिला ते पटलं. मी तर म्हणतो याने तिला ना साधारण 7 नाही 75 जन्म मागायला हवं. एवढी बावळट आहे ती. एकदम हा. अरे चला उरका लवकर हा, चला ए, चल ना गे चल ना. चला. ए कोणाची मांजर आहे? तुमची पुंगाने वाजते तिकडे. वनू काय 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 मी कशाला, मला काय करायचं टोल वाजवायची? वाजवा ना तुम्ही, सगळ्यांनी वाजलं. माझं प्रेम काय वेगळ्यानं सांगायला पाहिजे का? वाजवा. बर वाजवतो, चल वाजवतो. तुझी एवढी इच्छा आहे ना, वाजवतो. मोजा आता. ओ हा, राजपूत मोस्ट. ओ बने जन्म मोजा आता. हा जन्म. मोजतो. All the best. ऑल द All बेस्ट. the best. वनू अय्या यांचा एकच स्टॉल वाजला म्हणजे हात जन्म की काय फक्त? एको आहे, येतोय. येतोय. बराच वेळ झाला हो, नाही येते. ध्वनीचा नियम आहे. हळूहळू येतो. दोन्ही तुमच्या गेला पॅव्हेलियन मध्ये गेला तो. एकदा झाला एकच जन्म. वनू रडायला काय? अगं वनू, चार चौघात होत रडतेस काय? काय झालं रडायला? झालं, संपलं तुमचं प्रेम. एका जन्मात पोट भरलं तुमचं. अगं नाही वनू. मला वाटलं तुम्ही लांब राहा. 7 जन्म मागाल तुम्ही, एकच टोल वाजला तुमचं. अगं एक वाजला, आता तो वाजला. तू कशाला काहीतरी उगाच काहीतरी हे करते? वहिनी नका रडू, शांत व्हा बरं. तुम्हाला काय जातं बोलायला ताई? तुमचे 7 टोल पडलेत. तुम्ही भाग्य काढलं ताई. वहिनी माझं भाग्य मला माहिती. म्हणजे ताई म्हणजे ते 7 टोल वाजलेत खरे, पण माझ्या पोटात गोळा आलाय. काय म्हणजे? हे आयुष्यच उरकत नाही. आता अजून 7 जन्म कसे काढायचे मला आत्ताच टेन्शन आलंय. ए तुन बाना कथा काय चावई राहिली ग तू? हा? काय बोलून राहिली तू? का झोमलं लगेच? खरं बोललं की झोमलं तुम्हाला? एक रे. अरे वहिनी तुम्हाला सांगते, तुमच्यासारखं मला पण कंटाळा आलाय हो या संसारात. कंटाळा आला? हो. हे? कंटाळा आल्यासारखं काय केलं का मी? काहीच करत नाही तुम्ही. काय करता सांगा? दिवस रात्र नुसतं तुम्हाला आपलं काम काम काम. वहिनी जे काम करायला पाहिजे ना ते सोडून सगळं काम करत अरे काय बोलते तू? बसा तुम्ही. त्याच्यामुळेच इथे नवस फेडायला यायला लागलंय मला. चला झालं. उरका लवकर. चला जाऊ, वर जायचे ना. हे असं आहे, उरका लवकर. उरकायचं, सगळं उरकायचं असतं फक्त. अरे काय बोलते मग काय रोमॅन्टिक आहात तुम्ही? रोमॅन्टिक नावाची गोष्ट माहितीये का तुम्हाला कधी?
म्हणजे रोमांच मला माहिती नाही. नाहीच माहितीये तुम्हाला. तुला माहितीये? हो वहिनी तुम्हाला सांगते, साधा आपण कधी जेवायला गेलो ना बाहेर तर या माणसाचं सुरू होतं, चल ग आवर ना, किती वेळ, चल चल उरक उरक. काय अर्ध्या जेवणावरनं उठवतो हा माणूस मला. काहीच रोमांच नाही. एकदा लेणी बघायला घेऊन गेले होते अजिंठ्याला, तिकडे पण काय बघतेस एवढं, इकडे आणि तिकडे सेमच आहे, दगडानेच ठोकलंय, तिकडे नको जाऊ काय, तिकडे पण ते उरक 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 लावलेलं असतं माणसाने. ते बच्चा बच्चा करते का? अजिंठा लेणी पाहायला गेलो तर आपण तिथे काय असतं, पेंटिंग तर असते फक्त. नाही 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 राजपूत लेणी लहानपणा नका करू. आले मोठे स्टाईल मार लेणी स्टाईला मारताय. काहीतरी चालू आहे महत्वाचं. चला चला उरका. कसं काढायचं सांगा 7 जन्म या माणसाबरोबर? उरका 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 म्हणून आयुष्य उरकता का हो वहिनी? निवांत नावाचा शब्दच नाही यांच्या डिक्शनरी मध्ये. कधीतरी भरपूर वेळ घेऊया नाही असं कधीच म्हणत नाही. सगळं आपलं उरका उरका उरकावरच असतं. अरे राय ना, शांत राय ना, शांत राय ना. प्रत्येक गोष्ट रबडासारखी काय अशी ताणत असते. एखादी मसाड रुतलेली असते ना गाळात, तशी रुतून बसते तू. काय बोलताय तुम्ही? तर ते बोलतोय जसं काय मी दगड आहे, तू काय कवळीकाच्या काकडी आहे का काय ना बोलून राहिली. अरे तुझ्याशी लग्न करून मी मूर्खपणा गाढवपणा सगळं केलेलं आहे. हो हो लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. आता तुम्हाला असंच वाटतं मूर्खपणा केलाय म्हणून तुम्ही. लग्नाचा 1 वर्षानं छान मस्त मजेत जातो, त्यानंतरचं आयुष्य ना नरक होतं नरक. गच्चूप राय ना, गच्चूप राय ना. चला जाऊ उरकायला. किल्ली हे काय बोलताय? काय शिवी? लग्न झाल्यानंतर 1च वर्ष रोमॅन्स करणार आहे आपण, नंतर नरक होणार आहे नरक. ओ माय गॉड मला भीती वाटते. नाही शिवी, शिवी ऐक हे तू बघ. पण तसं वागलास तर? नाही शिवी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. इन्फिनिटी प्रेम आहे तुझं, माहितीये ना मला. एक मिनिट ऐक, तू माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात काय दिसतंय? काळं आहे काहीतरी काळं. तुझ्या त्याला बुबुळ असं म्हणतात, बुबुळ असं म्हणतात त्याला. तू यांच्याकडे लक्ष देऊ नको शिवी, तुला खोटं वाटतंय. शिवी इकडे बघ. मेरे दिल में सिर्फ तुम्हारा ही नाम लिखा है. मैं काट के दिखाऊं? ओ दो काट के. ये दो. अरे काट के दिखाता हूं. शिवी मेरे अंदर तुम्हारा काय काटके दिखाव काटके दिखाव. कशाला मरायला एवढं प्रेम दाखवताय? नवीन लग्न आहे म्हणून. तुमच्यासारखं जास्त प्रेम करणाऱ्यांमुळे आम्ही थोडं थोडं प्रेम करणारे पण गोत्यात होतो ना. काय करता एवढं एवढं करायची गरज आहे का? चला पटापट उरका. चला चला उरका लावूया. 12 डोंगर चढायचे माझ्या वनूला. चला चल वनू चल चल. तुम्ही एकटेच, मला नाही यायचं तिथं कुठे. एकटा कसा जाऊ आता आपण? मी तुला घेऊन आलोय की नाही? हो कसं मला माहितीये का घेऊन आला ते. आता बिचारी बाबा 1च जन्म आहे, आता पुढच्या जन्मी तर काय व्हेरिएशन असणार. मज्जाच मज्जा बाबा. वनू कुठलं व्हेरिएशन असणार आहे माझ्या? कोण आहे तुमच्या मनी? तुमच्या मनात कोण आहे? कोणी नाहीये माझ्या मनात. रोहिणी आहे. कोण रोहिणी? रोहिणीपेक्षा मोहिनी बरी नाही? ताई बघितलं बघितलं, ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवलं यांनी. मी नाही केलंय ऍडव्हान्स. ताई ऍडव्हान्स बुकिंग केलंय. आमचं तर ऍडव्हान्स बुकिंग सारखं कॅन्सल करतात. ऑफिसची कामं महत्वाची आहेत ना तुम्हाला. मला म्हणते वहिनी, आपण जेव्हा सिनेमा बघायला जातो तेव्हा कॉर्नर सीट कशासाठी बुक करतो? मला ना आतमध्ये घुसायला होत नाही, मग मी तिथेच बाहेर. सांगशील का सांगशील का? वहिनी कॉर्नर सीट आपण प्रायव्हसीसाठी बुक करतो ना. पण हा माणूस ऑफिसचे कॉल येतात म्हणून बुक करतो. फोन वाजला की पटकन बाहेर जातात निघून आणि फोनवर बोलत बसतात. मी एकटी सिनेमा बघत असते, हे बाहेर असतात 1-1 तास आणि मग इंटरव्हल मध्ये येऊन बोलतात काय काय असणार आहे पुढे, चल झालं आवर आवर उरक चल निघ निघ. वेळ नाहीच आहे या माणसाकडे माझ्यासाठी. माझ्याकडे हिला विचारा. माझ्याकडे खूप वेळ आहे जो मी हिला सतत देत असतो. कामावरून डायरेक्ट घरी येतो, दर आठवड्याला हिला घेऊन फिरायला जातो की नाही? जाता हो जाता. आता बिचारी 1च जन्म आहे, घेऊन जायला हवं की नाही? नंतर तर मोहिनी आहे नो. नको सारखं मोहिनी मोहिनी मग मला आस लागते. मरा ना जाऊन कुठेतरी. असं बोलता तुम्ही म्हणजे नकोच आहे का मी तुम्हाला? अगं तू असं नाही. बस बस. चला चला उरका लवकर. चला म्हणून एक टोल पडला. टोलाचं काय आहे मला सांग. सारखं टोल पडला. या टोलाचं काही नाहीये. हे उगाच बांधलेलं आहे काहीतरी. खोटं असतं हे. लक्षात घे. टोलाच एक ध्वनीचा एक नियम असतो. एका विशिष्ट ठिकाणी आपण विशिष्ट पद्धतीने प्रहार केला तरच तो ध्वनी व्यवस्थित परावर्तित होतो. आता ह्या माणसाचे 60 टोल वाजले कारण ह्या माणसाकडे बघ जरा कसा आहे हा. हे राजपूत बघ. हा माणूस आयुष्यात टोल वाजवण्या व्यतिरिक्त काय करू शकतो का मला सांग? काय बोलताय तुम्ही? तसं ताकदीचं सांगतोय तुमच्या. काय ताकदीचा काय उपयोग आहे? उरक उरक मध्ये आयुष्य चाललंय आमचं. तू काय बोलते? अरे तू काय बोलते? त्याचे संदर्भ काय लागतात कळतंय का तुला काही? मी काय म्हणतो बाकी सगळं सोडा. चला चला आपण जाऊया. चला चला उरका लवकर. उरका रे. ऐका याचं कोणी मनावर घेऊ नका. सगळ्या बायकांनी लक्षात एक इथे पाटी लिहा. पाटी. सगळ्या बायकांना सांगा हा टोल एक गंमत आहे. बरोबर आहे, हे करेक्ट आहे. हा
म्हणजे खिली ते 3 टोल वाजले ते गंमत म्हणून वाजले. तुझं इन्फिनिटी प्रेम नाहीये माझ्यावर. आहे शिवी, माझं इन्फिनिटी शिवी तू पण तसाच आहे सगळ्यांचा. नाही शिवी. हे बघ, मैं दिल काट के दिखाता हूँ तुम्हें अभी. एक मिनिट इधर लिखा है शिवी 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 लिखा है इधर अंदर. एक मिनिट इकडे या. ओय तुम्ही एक मिनिट इकडे या. काय लिहिलं इथे? शिवी शिवी शिवी. इथे राई जरी अडकली ना, राई एवढी गाठ जरी आली ना तरी माणूस हार्ट अटॅकने मरेल. तुम्ही शिवी लिहिलं इथे. वाटेल ते तुम्ही बोल. नका सांगू त्याला. एक टोलवाल्याने 3 टोलवाल्यांना बोलायचं नसतं. अगं पण वनू, आणि सारखं काय वनू वने वन मला नाव आहे माझं. प्रेमाने म्हणतो ना तुला वनू, असं काय करते? वहिनी, हे पुरुष ना असेच असतात. फक्त दाखवायला लाड करतात, पण दाखवायचे लाड वेगळे आणि करायचे लाड वेगळे असतात यांचे. अरे किती लाड करू तुझे? का दिवसभर कुचू 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 करू का? 4 भिंतीत लाड केले असते ना तरी ते तंगडतोड करत पर्वतावर यावं नसतं लागलं आपल्याला. अरे बाप, काय बाई आहे ही? अरे 7 वेळा तो टोल वाजला तरी इथं समाधान नाही झालं. कायला वाजाडला काय माहिती तो टोल बी. राजपूत जरा ह्या तुमच्या वहिनींना म्हणजे आमच्या वहिनींना घेऊन जरा त्या बाजूला भांडता का? मला माझ्या बायकोशी थोडं बोलायचं. कशाला बोलायचं आता एक जन्माच्या बायको बरोबर? जा ना मोहिनीकडे आता. काय वनू तू असं करते? आपण छान पिकनिकला आलो की नाही मज्जा करायला. हा, आणि जन्माचं काय आपल्याला माहितीये का आता ह्या जन्मानंतर आपल्याला परत जन्म मिळेल की नाही ते? अंकल ए तुझा बाप अंकल काय म्हणतो? बरोबर असंच बोललं पाहिजे तुम्हाला. आय मीन टू से असतो जन्म. लाईक आपण वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये जन्माला येतो. हो. मग समजा पुढच्या जन्मी मी कुत्रा झालो आणि ही घुस झाली तर काय करायचं? बघितलं, प्राण्यांमध्ये पण चांगला प्राणी शोधला नाही यांनी माझ्यासाठी. मी घुस होणार. वनू आता सगळ्या फिरणार, गोष्टी फिरणार. ऐक ना नको ना सगळ्या गोष्टींवरून भांडण करूस. ठीक आहे, मी कुत्रा तू कुत्री. मग सगळे पुरुष कुत्रेच असतात. ओ माय गॉड, खिली कुत्रेच होणार. तुम्ही पण कुत्रा होणार आहे म्हणजे? नाही शिवी. मग शिवी, तुला कुत्रे नाही ना आवडत? नाही आवडत. मग मी पिसवा होईन पण कुत्रा नाही होणार. चालेल. तू पिसवा, मी पिसवी. राजपूत खरंच सटकलेलं कपल आहे हो. हा ना. पिसवा पिसवी हे काय आहे राजपूत? चला ना उरका ना, चला, पटकन उरका. झालेलं आहे ना सगळं. चला. मला नाही यायचं कुठे. जाऊ दे, तुम्ही तो टोल वाजवा. माझं नाव घेऊन पुन्हा टोल वाजवा. म्हणून आता वाजवला ना, आता परत कशाला एवढं सगळं मला? टोल वाजवा. मला बघायचंय तुमचं प्रेम. टोल वाजवा. अगं ध्वनीचा एक वाजवा. अरे वाजाडून दे एकदा. दे. वाजवा वाजवा. वाजवा. आणि लक्षात ठेव, मी टोल वाजवतो. जा वाजवा. आयुष्यभर तुझ्यावर प्रेम केलंय नीता. वाजवा. वनमाला. आता मोहिनी नावाने वाजवा. मोहिनी नावाने वाजवा. आता मोहिनी? मोहिनी नावाने वाजवा. अगं वाजवा. मोहिनी. वाजवा. वाजव ना भो. मोहिनी. अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि खूप गुदगुल्या झाल्या. थँक्यू सो मच. चला आता कमेंट सुरू करूया. प्रसाद दा, खरं तर आपण सगळ्यांनी मिळून मोठेचं नाव घेऊन ती घंटा वाजवली पाहिजे आणि ती वाजतच राहिली पाहिजे. इतक्या कॉन्सेप्ट या माणसाला सुचतात की पुढचे कित्येक जन्म असा लेखक, नट म्हणून आणि कलाकार म्हणून आपल्याला मिळत राहायला पाहिजे. वा, भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवलीत. सेट पण फार अप्रतिम आणला. हा इमेज जो बाब प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने दिसतो, त्यामुळे ऋषीसाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे सेटिंग डिपार्टमेंटसाठी. मस्त. आणि तिन्ही कपल्स फार इंटरेस्टिंग होते आणि फारच वेगवेगळ्या पद्धतीने साकार झाली. म्हणजे आपापल्या पद्धतीने त्या कपलचं जे काय म्हणूया डेकोरेशन होतं ते फार छान केलं होतं तुम्ही जोड्यांनी. आणि मला एक असं वाटलं की समजा आलाच तुला पुढचा जन्म तर तू पुढच्या जन्मी शिपाई होशील पीपी. कारण मोहिनीच्या नावाने जी तू घंटा वाजवलीस ती जवळजवळ शाळा सुटल्यासारखी वाजत राहिली नंतर.
त्यामुळे पुढच्या जन्मी शिपाई आणि मोहिनी अशी ती एक कपल असेल. निखिल आणि शिवा वेगळा अटेम्प्ट होता आणि फारच उत्तम पद्धतीने साकार झाला. रस्सा मस्त मस्त ते जे पालूपद एक लावलं होतंस उरका 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 ते फार इंटरेस्टिंग होतं. मजा आली. श्याम्या मस्त, पीपी मस्त, वनिता मस्त. सई मला एक गोष्ट खूप आवडते आपल्या टीमची की काही गोष्टी ना आपण इमॅजिनेशनसाठी सोडून देतो आणि मला असं वाटतं की जेव्हा असं होतं तेव्हा त्याच्यातली उत्सुकता अजून शिगेला पोचते. तर MS जोबा आत कसा असेल हे मी कायम विचार करते, इमॅजिन करते. तर ऑडियन्स तर करतच असणार. फार मस्त तुमच्या तिघांची ही बलस्थानं किंवा तुमच्या लग्नातले पॉइंट्स सगळ्यांच्या असे वेगळे वेगळे होते आणि त्यांनी खूप मजा आली. व्हरायटी आम्हाला ऑडियन्स म्हणून बघायला मिळाली. प्रत्येक कपलमध्ये असं काहीतरी होतं जे मी रिलेट केलं. तुझ्या मांजरीच्या आवाजाला मी खूप रिलेट केलं. खूपच भारी होता तो. आणि किती जन्म काय मला असं वाटतं की माणूस ह्याच्यात खूप अडकतो. ह्या जन्मात आपण काय करतोय हे पण एकदा व्यवस्थित निरखून पाहायला पाहिजे आणि हे आधी पाहूया असं मला वाटतं. आणि मस्त वेल डन गाईज, व्हेरी वेल डन. येस 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 इनडीड. MS जोबा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो ह्या शुभेच्छा. धन्यवाद. चला उरका उरका.